आजकाल खूप लोक म्हणतात की शरीरामध्ये एनर्जी राहिली नाही, काही करावं असं वाटत नाही. 8-8 तास झोप घेऊन देखील सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही. तुम्हाला सुद्धा असा अनुभव कधी आलाय का की तुम्ही विश्रांती घेता पण त्यानंतरही थोडं काम केलं की थकवा जाणवतो, शरीर थकल्यासारखं वाटतं. आज मी तुम्हाला एक अशीच रिअल केस सांगणार आहे ज्यामध्ये ती महिला 5 ते 6 वर्ष अंथरुणाला अक्षरशः खिळून होती. अनेक तपासण्या नॉर्मल होत्या, अनेक ठिकाणी तिने उपचार घेतले होते, पण तिचा थकवा आणि अंगदुखी कमी होत नव्हती. पण जेव्हा 5-6 वर्षांपूर्वीच्या इमोशनल रूट कॉजवर काम केलं तेव्हा तिला फक्त 7 दिवसामध्ये फरक जाणवू लागला. हे कारण काय होतं आणि त्यावर आम्ही कसं काम केलं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. एक 30 वर्षांची महिला होती आणि तिला 5 ते 6 वर्षांपासून संपूर्ण शरीरामध्ये वेदना व्हायच्या आणि त्याबरोबर डोकेदुखी आणि थोडे काम केले की थकवा जाणवत होता. त्रास इतका होता की बहुतेक वेळा तिला अंथरुणामध्ये पडून राहावे लागत होते. महिन्यातून 2 महिन्यातून तिला थकवा जाण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावे लागत होते. सर्व तपासण्या नॉर्मल येत होत्या आणि तिच्या त्रासासाठी मात्र तिला रोज काही ना काही मेडिसिन घ्यावे लागत होते. जेव्हा ती महिला आमच्याकडे आली तेव्हा तिला पहिला प्रश्न केला की 5 ते 6 वर्षांपूर्वी अशी एखादी घटना घडली होती का ज्यामध्ये तुला स्वतःची किंमत कमी झाल्यासारखे वाटले होते. आणि मग ती सांगू लागली की 5 ते 6 वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्यामध्ये आणि सासऱ्यांमध्ये खूप वाद झाले होते आणि तिचा काहीही संबंध नसताना तिच्या सासऱ्यांनी यासाठी तिला दोषी ठरवले. कल्पना करा की त्या घटनेशी तिचा काहीही संबंध नव्हता आणि सर्वांसमोर सासऱ्यांनी तिला तुझ्यामुळेच आमच्या दोघांमध्ये वाद झाले आहे असे म्हटले. तिला काय वाटले असेल? तिला त्यावेळी खूप अपमान वाटला आणि वाईट वाटलं की एवढं कष्ट करून देखील मला दोषी ठरवलं गेलं. आणि त्यावेळी तिला स्वतःची किंमत कमी झाल्यासारखे वाटले. यानंतर काही दिवसांनंतर तिला अंगदुखीचा आणि थकव्याचा त्रास जाणवू लागला. तिचा त्रास म्हणजे तिच्याकडून होणारा आळस नव्हता किंवा कामात चालढकल करण्याचा प्रयत्न नव्हता, तर शरीराचा सर्व्हायवल मेकॅनिझम होता. तिचं मन विचार करू लागलं की जर एवढे कष्ट करून देखील मी इथे असुरक्षित आहे तर मग एनर्जी वाचवा. आणि म्हणून तिची एनर्जी कमी झाली. तिला काहीही करावंसं वाटत नव्हतं आणि थकवा जाणवत होता आणि शरीर जड वाटू लागलं होतं. शरीराला किंमत देण्याचं काम शरीराचे स्नायू करतात आणि जेव्हा व्यक्तीला स्वतःची किंमत कमी झाल्यासारखं वाटतं तेव्हा त्याचा परिणाम नकळतपणे शरीराच्या स्नायूंवर होतो. मी काय केलं, तिला 5 ते 6 वर्षांपूर्वीच्या ज्या भावना होत्या, अपमानाची असेल, रागाची भावना असेल आणि स्वतःची किंमत कमी झाल्याची भावना असेल, या भावनांवर काम करायला शिकवलं. त्या भावना एक्सप्रेस कशा करायच्या हे मी तिला शिकवलं, म्हणजे त्या भावना प्रोसेस केल्या. आणि फक्त 7 दिवसामध्ये तिला फरक जाणवू लागला आणि 1 महिन्यानंतर ती शेतामध्ये पूर्वीसारखं काम करू लागली. जिथे तिला 5 ते 6 वर्ष औषधं घेऊन देखील फरक पडत नव्हता, तिथे तिला इमोशनल रूट कॉजवर काम करून फरक दिसू लागला. जेव्हा तिची सेल्फ वर्थ बिल्ड झाली आणि ती यामध्ये दोषी नाही ही क्लॅरिटी मिळाली तेव्हा तिच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागले. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला जर विनाकारण थकवा जाणवत असेल, अनेक वर्षांपासून शरीरामध्ये वेदना जाणवत असतील, सर्व प्रकारच्या तपासण्या नॉर्मल आल्या असतील आणि अनेक वर्षांपासून ट्रीटमेंट घेऊन देखील फरक पडत नसेल, तर इमोशनल रूट कॉजवर काम करा. खरं तर अंगदुखी, थकवा ही समस्या नाही तर शरीराचा एक संदेश आहे. काहीतरी हील होण्याची गरज आहे.
जर तुम्हाला देखील वाटत असेल की तुमच्या थकव्यामागे, शरीरातील वेदनेमागे इमोशनल कॉज असू शकतो, तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हील हा शब्द लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ज्यामुळे अनेक लोक त्यांच्या आजारांच्या कारणाविषयी अवेअर होतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.